तुषारच्या वाईट वर्तनाकडे आई वडिलांनी सतत कानाडोळा केल्याने आज गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. या वाक्यातील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. तर आता वाईट वर्तनाकडे दुर्लक्ष केल्याने, कानाडोळा केल्याने, याचा अर्थ दुर्लक्ष करणे होय. प्रासादापुढे हत्ती झुकत असल्याने हत्ती झुलत होता. अधोरेखित शब्दाचा शब्द सांगा. तर प्रासादापुढेच म्हणजेच वाडा हा त्यात समानार्थी शब्द होय. स्मृतिचित्रे हे पुस्तक कोणाचे आहे? तर हा लय वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. स्मृतिचित्रे हा लक्ष्मीबाई टिळक यांचं पुस्तक आहे. खालीलपैकी कोणते वाक्य लेखन नियमानुसार नाही? तर लेखन नियमानुसार नसणारं वाक्य यातून ओळखायचं आहे. तर ते वाक्य आहे तिसरं, न जाता संकटांना घाबरून जो जीवन असतो यशस्वी करतो पराक्रमी तोच खरा. आता बाकीचे वाक्य पहा. अनुभवासारखा उत्तम शिक्षक नाही. नमता हा सर्व सद्गुणांचा पाया आहे. मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. हे बाकीचे बरोबर आहेत. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याचे किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा अशा प्रकारच्या वाक्यरचनेस टिंबटिंब प्रयोग म्हणतात. तर तो आहे भावे प्रयोग असतो. खालील जोडीने येणारे शब्द दिले आहेत, त्यातील अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी आहे काळा पिवळा. बाकीचे कोड कौतुक बरोबर आहे. कडी कोयंडा बरोबर आहे. उठा बशा हे जोड शब्द बरोबर आहेत. विधानार्थी अचूक जोड्या ओळखा. अचूक जोड्या लावायच्या आहे. विधानार्थी वाक्य, काल तृप्ती अकलूजला गेली. प्रश्नार्थी वाक्य, तू माझ्याबरोबर येतोस का? नकारार्थी सीचे एक, तो अजून आलेला नाही. आणि उद्गारार्थी वाक्य, शी काय ध्यान तुझे. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहून अर्थ न बदलता वाक्य पूर्ण करा. तर कुणीही कार्यक्रमास अनुपस्थितीत राहू नये. अनुपस्थितीत म्हणजेच प्रत्येकाने कार्यक्रमास उपस्थित राहावे. अमृतानुभव या ग्रंथाचे कर्ते कोण आहेत? तर अमृतानुभव या ग्रंथाचे कर्ते आहे संत ज्ञानेश्वर. अलंकार ओळखा. प्रतिभा शिळीसारखी लबालबा चाल खात होती. तर ती आहे उपमा अलंकार होय. हनुमानाच्या शेपटीला आग लावण्या अगोदरच राबणारी लंका जळून खाक झाली आणि एकूण एक राक्षस लंका सोडून पळून गेले. अलंकार ओळखा. तर हा अतिशयोक्ती अलंकार होय. आहे त्यापेक्षा फुगवून सांगणे म्हणजे अतिशयोक्ती होय. खालीलपैकी कोणता मारुती या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आहे? तर तो आहे पंचानन. बाकीचे आहे हनुमान, पवनपुत्र, वायुपुत्र हे आहेत. मळवाट म्हणजे पारंपरिक वाट होय. अलंकार ओळखा. मना चंदनाचे परित्वा झिजावे, परी अंतरी सज्जना निववावे. तर यमक अलंकार होय. भर मैदानातील जावेद मियादादच्या माकडचाळ्यांनी प्रेक्षकांचे थोड्या वेळासाठी तरी मनोरंजन झाले. अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? तर ते आहे पोरकट चाळे होय. खालीलपैकी कोणती कादंबरी शिवाजी सावंत यांची नाही विचारलेलं आहे? तर पानिपत ही त्यांची नाही आहे. मृत्युंजय आहे, छावा आहे आणि लढत ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहे. पानिपत ही शिवाजी सावंत यांची नाही आहे, कादंबरी नाही आहे. समानार्थी शब्दाचा खालीलपैकी कोणता गट चुकीचा आहे? तर
त्या ठिकाणी चुकीचा जो गट आहे तो आहे पंकज अमृत, हा चुकीचा आहे. बाकीच्यावर अरण्य, रान, जंगल, आनंद, हर्ष, मोद, अन्याय, अत्याचार, जुलूम हे योग्य आहे. खाली म्हणी व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. अयोग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी कोरड्याबरोबर ओले जळते म्हणजे वाईट संगतीत असले की निष्कारण सजा होते. अयोग्य ओळखायचे. गळा कापला, खोकला गेला, आजारपण रामबाण उपाय. खाटाशी खट, उद्धटाशी उद्धट, या जगात जशास तसे वागावे. औट घटकीचे राज्य, थोडा वेळ टिकणारे ऐश्वर. तर या ठिकाणी चुकीचं जे आहे अयोग्य विधान ते आहे ब. गळा कापला, खोकला गेला, आजारावर रामबाण उपाय होय. हे वेगळं आहे. खालील शब्दसमूह व त्याचे अर्थ यांच्या जोड्या दिलेल्या आहेत. त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. तर आता या ठिकाणी चुकीचा ओळखायचा आहे. ईश्वर आहे असे मानणार नास्तिक, दररोज प्रकाशित होणारे दैनिक, अर्थ न समजता केलेले पाठांतर, पोपटपंची, मागाहून जन्मलेला अनुज. तर या ठिकाणी चुकीचा आहे. ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक असतो, नास्तिक नाही. ध्वनिदर्शक शब्दाच्या जोड्या दिलेल्या आहेत, त्यानुसार योग्य जोड्या लावा. तर या ठिकाणी ध्वनिदर्शक शब्दाच्या ज्या जोड्या आहेत, भुंगा, भुंगाचं येतं गुंजारव, हंसाचं येतं कलरव, बांगड्यांचा येतो किनकिनाट आणि माकडांचा येतो भुभुक्कार. अशा पद्धतीने ह्या जोड्या होय. प्रयोग ओळखा. आता या ठिकाणी प्रयोग आहे. पोलिसांकडून चोर मारला गेला. तर चोर मारला गेला म्हणजेच हा कर्मणी प्रयोग होय. पुढील शब्दसमूहासाठी योग्य वाक्यरचना असलेले वाक्य निवडा. तर शरीराला श्रमाकडे म्हणजे शिक्षण होय, बुद्धीला मनाकडे, हृदयाकडे. आता योग्य याचा जो क्रम लावून वाक्य होतं ते आहे या ठिकाणी शरीराला श्रमाकडे, बुद्धीला मनाकडे, हृदयाला भावनेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय. सर्वांनी बेसावध राहून काम करू नये. अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बेसावध, सावध हे योग्य होय. ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले असते त्याला टिंबटिंब म्हणतात, तर त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात केवळ विधान असते ते विधानार्थी वाक्य होय. इंग्लिशवर बी आपण व्हिडिओ बनवणारच आहोत लवकरच. लेक ऑफ नो रिटर्न नावाचा प्रसिद्ध तलाव भारताच्या खालीलपैकी कोणत्या ईशान्येकडील राज्यात आहे? तर लेक ऑफ नो रिटर्न हा अरुणाचल प्रदेश या राज्यात आहे. लेक ऑफ नो रिटर्न, अरुणाचल प्रदेश. खालीलपैकी कोणते एकमेव भारतीय लष्कर प्रमुखांचा मृत्यू हत्येने झाला होता? तर ते होते SS वैद्य. फिरोज गांधी उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प खालीलपैकी भारतातील टिंबटिंब राज्यात उंचाहार जिल्ह्यात आहे? तर ते आहे उत्तर प्रदेश. 1960 मध्ये जागतिक बँकेच्या देखरेखीखाली भारत आणि टिंबटिंब यांच्या दरम्यान सिंधू जलकरार झाला. तर ते आहे पाकिस्तान या देशाबरोबर करार झालेला आहे. खडकात कोरलेल्या हिंदू मंदिर लेणी समूह असलेल्या वेरूळ लेणी युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून केव्हा घोषित केले? तर ते 1983 साली घोषित केलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, असे बरेचसे प्रश्न येत आहेत. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात काकतीय औष्णिक वीज निर्मिती केंद्र KTPP आहे? तर ते आहे तेलंगणा या राज्यात आहे. तेलंगणा. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार, आसाम सरकार, ऑल आसाम स्टुडंट्स युनियन आणि ऑल आसाम गणसंग्राम परिषद यांनी आसाम करारावर स्वाक्षरी केली होती? तर ते हे साल होतं 1985 साली आसाम करारावर स्वाक्षरी केली होती.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणारे भारत सरकारचे एक प्रमुख अभियान प्रधानमंत्री आवास योजना शहरी खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर ते 2015 रोजी सुरू करण्यात आले. 2011च्या जनगणनेनुसार जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम लोकसंख्या किती आहे? तर त्या ठिकाणी 68.31% मुस्लिम लोकसंख्या आहे जम्मू काश्मीर राज्यामध्ये. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता अनुच्छेद धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानाच्या आधारावर भेदभाव करण्यास मनाई करण्याचा मूलभूत अधिकार आहे? तर ते आहे अनुच्छेद 15 होय. आयझॉलमधील खालीलपैकी कोणत्या मिझो लोकगायकाला 3 दशकाहून अधिक काळ मिझो सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी 2023 मध्ये कलाक्षेत्रात पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? तर ते आहे के.सी. रणरेमसिंघी हे आहेत. कोणत्या राज्यात धनगर नृत्य हे पारंपरिक लोकनृत्य मुख्यतः धनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेंढपाळ समुदायाकडून त्यांचे दैवत असलेल्या भीरदेवाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते? तर ते गोवा राज्यात केले जाते. अनेक स्थानिक उत्सवांमध्ये सादर केले जाणारे लोकप्रिय लोकनृत्यापैकी एक गराडी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेश राज्यातील आहे? तर ते बिहार या केंद्रशासित प्रदेशातील आहे. गव्हाच्या पिठात असलेल्या प्रथिने जटिल टिंबटिंब म्हणतात, तर त्याला ग्लुटेन असे म्हणतात. एखाद्या वकिलाला उच्च न्यायालयात वकिली प्रॅक्टिस करण्याचा किमान टिंबटिंब वर्षाचा अनुभव असल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. तर 10 वर्षाचा वकिलीचा जर अनुभव असल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होऊ शकतो. सुक्रोजच्या एका रेणूत हायड्रोजन किती अणू असतात? तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे 22 अणू असतात. शेरशाह सुरीचा दुसऱ्या मुलाचे नाव काय? तर शेरशाह सुरीचा दुसऱ्या मुलाचे नाव इस्लाम शहा होय. भारतीय राज्यघटनेचा खालीलपैकी कोणता खंड प्रत्येक राज्यासाठी राज्यपाल असेल असे म्हणते? तर खंड 6 आहे, तो असं म्हणेल. एप्रिल 2023 भारतातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी माजी भारतीय क्रिकेटपटू सलीम दुरानी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे? तर ते जामनगर या ठिकाणी निधन झाले, ते आहेत सलीम दुर्रानी. 2023च्या अर्थसंकल्पात नमूद केलेल्या सप्तर्षी अर्थसंकल्पाच्या 7 प्राधान्यांपैकी कोणते एक नाही? तर ते आहे संरक्षण खरेदी नाही. बाकीचे आहेत पायाभूत सुविधा, गुंतवणूक आहे, सर्वसमावेशक विकास आहे, हरित अर्थव्यवस्था हे आहेत. हे बाकीचे आहेत, हे नाही संरक्षण खरेदी. द लोटस टेम्पल असे म्हणून ओळखले जाणारे दिल्लीतील बहाई उपासनगृह खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर 1986 साली सुरू करण्यात आले. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2023-24 अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान वर्ष 2022 UPI द्वारे 126 लाख कोटी रुपयांची डिजिटल पेमेंट्स झाल्या, तर 7,400 कोटी. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो कोणत्या महिन्यात पहिल्यांदा रियुजेबल पुन्हा वापरात येण्याजोगे लॉन्च व्हेइकल ऑटोनॉमस लँडिंग मिशन यशस्वीरित्या पूर्ण केले? तर ते मार्च 2023 पूर्ण केले. खालीलपैकी
कुणी भारतातील गरिबी आणि ब्रिटिश राजवट हे पुस्तक लिहिले आहे? तर ते आहे दादाभाई नौरोजी यांनी लिहिले आहे. धार्मिक आनंद व्यक्त करणारे धार्मिक लोकनृत्य दिंडी काला भारतातील कोणत्या राज्यातील आहेत? दिंडी आणि काला तर ते महाराष्ट्र राज्यातील आहे. त्यानंतर आता दासबोध ही कोणाची रचना आहे? तर दासबोध ही संत रामदास यांची रचना आहे. समानार्थी शब्द ओळखा. अचलचा समानार्थी अचल म्हणजे स्थिर. त्यानंतर पुढचा आहे सामान्य कार्यकर्ता असलेले जयंतराव महापौर झाले खरे, पण पक्षश्रेष्ठींकडून बोलण्याने टिमटिमाशी त्यांची अवस्था झाली. अपमानाची पोळी सर्वांना जाळी. पुढचं पाहू. वाक्प्रचार ओळखायचे, त्याचे अर्थ अचूक जोड्या. तर ओहोटी लागणे म्हणजेच लयास जाणे. कानामागे टाकणे दुर्लक्ष करणे. चंचू प्रवेश होणे म्हणजेच शिरकाव होणे. जरब बसविणे म्हणजेच धाक दाखविणे होय. विश्वकप जिंकल्याने भारतीय संघात चैतन्य टिंबटिंब तर चैतन्य संचारले. खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे? तर वि. स. खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. अंग मोडून काम करणे वाक्य उपयोग करा. तर बांधकाम मजूर अंग मोडून काम करतात हे त्याचं उपयोग होय वाक्यातला. महात्मा फुले यांनी गुलामगिरी संघर्ष केला. गुलामगिरी या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता नाही विचारलेला आहे? तर शोषित नाहीये. दास्य, परवशता, पारतंत्र्य हे बाकीचे त्याचे समानार्थी शब्द आहेत. विरुद्धार्थी शब्द ओळखा. ओले सुके. कामापुरता मामा या म्हणीसाठी समानार्थी म्हण शोधा. कामापुरता मामा. ताकापुरती आजीबाई ही त्याची समानार्थी म्हण होय. अटकाव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अटकावच्या विरुद्ध मोकळीक होय. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? त्याचे वृत्तपत्र वाचून झाले समापन कर्मणी. त्याला आंबा खाववतो शक्य कर्मणी. सेवकाकडून प्रसाद वाटण्यात आला नवीन कर्मणी. हे बरोबर आहेत. आणि त्यानंतर मला मळमळते प्रदान करतो कर्मणी हा चुकीचा आहे. अलंकारासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर दृष्टांत अलंकारात सदृश्य असते पण ते दाखवणे साम्यवाचक शब्द नसतात हा चुकीचा आहे. तर बाकीचे बरोबर. अनन्वय अलंकारात उपमेयाला उपमेयाची उपमा दिली जाते बरोबर. उपमेयमध्ये सादृश्य दाखवताना जेवी सम सारखा हे शब्द वापरतात बरोबर. रूपक अलंकारात उपमेय उपमान यात भेद दाखवलेला असतो बरोबर. आणि हे चूक आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चौथा चुकी सॉरी या ठिकाणी चौथा चूक आहे. हे बरोबर. दृष्टांत अलंकार साश्रुत्य हे बरोबर आहे. उपमेय सादृश्य हे बरोबर आहे. अनन्वय अलंकार हे बरोबर आहे. तर चौथा पर्याय चुकीचा आहे या ठिकाणी. बहीण या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. तर बहीण याचा भगिनी हा समानार्थी शब्द होय. मध्य प्रदेशमध्ये नेपानगर येथे वाघ गुराख्यावर हल्ला केला. गुराख्याचं तर याचं जो योग्य वाक्य आहे तर ते आहे मध्य प्रदेशातील नेपानगर येथे वाघाने गुराख्यावर हल्ला केला हे त्याचं वाक्य होय. मंथनातून निघालेले विष प्यायल्याने कंठ निळा झाला. तर
अधोरेखित शब्दाचा अर्थ गळा, कंठगळा. राधिका केर काढते. प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग होय. समूहदर्शक शब्द ओळखा. उंटांचा तांडा, उंटांचा तांडा. नोटांचे पुडके, गुरांचा कळप, द्राक्षांचा घड, द्राक्षांचा घड अशा पद्धतीने आहे. खालीलपैकी कोणती वाक्य व्याकरण नियमानुसार चुकीचे आहे? आता हे काही थोडे ब्लर झालेले आहे. ना हे नयन पाकळ्या उमलल्या सजसी, नयन हे उपमान आहे. महात्मा फुले यांनी आधुनिक महाराष्ट्रातील मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते. तर अधोरेखित शब्दाचा अर्थ तर अर्वाचीन, आधुनिक अर्वाचीन. ऋतुचक्र हे ललित लेखन कोणाचे आहे? तर ऋतुचक्र हे ललित लेखन दुर्गा भागवत यांचे आहे. ऋतुचक्र. खालीलपैकी कोणता कर शब्दाचा समानार्थी शब्द नाही? तर कर्म होय. अर्थ सांगा. सुनील, सुनीलचा अर्थ उत्तम प्रकारचा निळा रंग होय. आता या ठिकाणी 2022 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या कॉरिडॉर भारतातील खाली कोणत्या शहरात आहे? तर ते आहे उज्जैन. महाकाल कॉरिडॉर, तर ते उज्जैन या शहरामध्ये आहे. जे प्रश्न दिसतील असेच घेऊयात आपण. खालीलपैकी कोणत्या वर्षी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीची सुरुवात करण्यात आली? PPF ची सुरुवात कधी झाली? तर ती 1968 साली झाली आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद शिक्षणाचा अधिकाराशी संबंधित आहे? शिक्षणाचा अधिकाराशी संबंधित, तर 21A हा आहे. कलका प्रसाद महाराज हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे? तर ते कथ्थक या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहे. कलका प्रसाद. वेलची टेकड्या किंवा एलमाला भारताच्या खालीलपैकी कोणत्या भागात आहे? तर ते दक्षिण भारत या विभागात आहेत. 2011च्या जनगणनेनुसार नागालँड राज्यात खालीलपैकी कोणता धर्म सर्वात प्रभावी आहे? तर तो आहे ख्रिश्चन धर्म सर्वात प्रभावी आहे या ठिकाणी. भारतातील खालीलपैकी कोणते शास्त्रीय नृत्य पूर्वी सादीर अट्टम नावाने ओळखले जात असे? तर ते आहे भरतनाट्यम. सादीर नाट्यम, भरतनाट्यम. भारतीय राज्यघटनेतील कोणता अनुच्छेद वित्त आयोगाशी संबंधित आहे? तर तो आहे 280 हा वित्त आयोगाशी संबंधित आहे. एप्रिल 2023 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या स्थानकामधून सुरू झाली? तर ती आहे भोपाळ या स्थानकातून सुरू झालेली आहे. खालीलपैकी कोणता प्राणी फायलम आर्थ्रोपोडाशी संबंधित नाही? तर तो आहे जळू. हा संबंधित नाही आहे. आणि बाकीचे आहे घरातील माशी, मिलीपिडस, डास हे संबंधित आहे. 2023 मध्ये आसामचे राज्यपाल बनलेले गुलाबचंद कटारिया भारताच्या कोणत्या राज्यातील आहेत? तर ते हरियाणा या राज्यातील आहेत. भारतीय ॲथलीट आणि भारतीय महिला व्हॉलीबॉल संघाची माजी कर्णधार निर्मल सैनी यांचा पुत्र असलेला मिल्खा सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर तो गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. मसरूर मंदिरे किंवा खडकातून कोरलेली मंदिरे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? तर ती हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये आहेत. वेदांत लक्ष्मीनारायण शास्त्री खालीलपैकी कोणत्या भारतातील शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत? तर ते कुचिपुडी या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये लघु उपग्रह प्रक्षेपण यान खालीलपैकी कोणत्या अंतराळ केंद्राच्या पहिल्या प्रक्षेपण स्थळावरून प्रक्षेपित करण्यात आले? तर ते सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र यातून प्रक्षेपित करण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 वर्षाकरता मनरेगा योजनेसाठी टिंबटिंबची तरतूद करण्यात आली आहे. तर ती आहे 60,000 कोटीची तरतूद करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या वर्षी कर्नाटकातील सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार गौरविण्यात आले? तर 1998 साली गौरविण्यात आले. जे दिसतील असेच पाहूयात आता. खालीलपैकी कोणते समीकरण चालू खात्यातील तुटीचे योग्य व्याख्या करते? निर्यातीचे मूल्य, आयातीचे मूल्य, निर्यातीचे मूल्य, आयातीचे मूल्य, निर्यातीचे मूल्य मोठा लहान, मोठा आयातीचे मूल्य हेच योग्य आहे. जहीर उद दीन मुहम्मद खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाचे नाव आहे? तर तो आहे बाबर. जहीर उद दीन मुहम्मद म्हणजेच बाबर. नाव लक्षात ठेवा. जरी काही प्रश्न दिसत नसले तरी तुम्हाला व्हिडिओद्वारे ऐका तुम्ही, कारण की लय महत्त्वाचे प्रश्न आहे ते. 24 जुलै सिंग पंजाब करार किती प्रयत्न केले तरी त्या मालकाच्या हट्टापुढे राघवचा कंसातील शब्दासाठी कोणता वाक्प्रचार योग्य आहे? तर डाळ न शिजणे हा वाक्प्रचार योग्य आहे. एखादी गोष्ट वस्तुस्थितीपेक्षा अधिक फुगवून सांगितली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर अतिशयोक्ती अलंकार होतो. त्वरित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर त्वरितचा सत्वर हा समानार्थी शब्द आहे. पुढीलपैकी कोणता वाक्यरचना अचूक आहे? अचूक वाक्यरचना विचारली आहे. छान चित्र त्याच्या हातातील पुस्तकाच्या मुखपृष्ठावर होते. रात्री बाळाला झोपावताना आई अंगाई गीत गाते. बहिणाबाईंनी संसाराची तुलना अनेक गोष्टींशी केलेली आहे. मृत्यूची वाट पाहण्याची छपरावर या शब्दाचा मूळ शब्द कोणता आहे? तर छपरावर या शब्दाचा मूळ शब्द आहे छप्पर. मोराचा पिसारा हिरे-माणकाच्या राशीसारखा दिसतो. या वाक्यातील अलंकार ओळखा. तर तो आहे उपमा अलंकार होय. फकीरा हे अण्णाभाऊ साठे यांचे लेखन कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर ते कादंबरी या प्रकारातील आहे. स्तवन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्तवनचा विरुद्धार्थी आहे निंदा. पोथी या शब्दाचे अनेकवचन शोधा. तर पोथी या शब्दाचे अनेकवचन आहे पोथ्या.
सारे जग ही एक रंगभूमीच आहे या वाक्यातील अलंकार ओळखा. सारे जग ही एक रंगभूमीच आहे तर रूपक अलंकार होय. वाक्यातील क्रियापद ओळखा. वर्गातील मुले आता निबंध लिहितात तर लिहितात हे यातील क्रियापद होय. मोहर या शब्दाचे दोन अर्थ सांगा. तर मोहर म्हणजे सोने चांदीचे नाणे आणि बहर होय. आई सारखी आईच यातील अलंकार ओळखा. तर तो आईच उपमेयाची अनन्वय अलंकार होय. नेहमी घरात बसून राहणारा. नेहमी घरात बसून राहणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधा. तर घरात बसून राहणारा घरकोंबडा होय. नळे इंद्रासी असे बोलिजेले या वाक्यातील प्रयोग कोणता आहे. तर तो पुराण कर्मणी प्रयोग होय. कणखर या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. तर कणखरचा दणकट समानार्थी होय. प्राणी आणि त्यांचे आवाज यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यात लावा. मोर मोरांची केकारव. साप फुत्कार. वाघाची डरकाळी आणि भोंग्याचा गुंजारव. आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. दुसऱ्याचा पैसा हवा तसा वापरणे म्हणजेच आईजीच्या जीवावर बाईजी उदार. अचूक वाक्यरचना करण्यासाठी कंसातील शब्दाचे कोणते रूप योग्य आहे. खरीपाची पिके याच काळात शेतकरी घरात येतात तर शेतकऱ्यांच्या घरात. नकुल 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 मुंगूस समानार्थी शब्द या अर्थानुसार. बीचचार. भार्या पत्नी. कौमुदी चांदणे. नभ आकाश असे आहेत. समानार्थी शब्दाच्या जोड्यामधून चुकीची जोडी शोधा. या ठिकाणी त्यांनी चुकीची विचारली आहेत हे महत्त्वाचं आहे. त्यानुसार भ्रतार भ्राता. मित्र सखा. निशा रात्र. मत्स्यमीन या तीनही बाकीच्या बरोबर आहेत आणि ही चूक आहे भ्रातार भ्राता. भरपूर मार देणे या अर्थाचा वाक्प्रचार शोधा. म्हणजेच 14वे रत्न दाखवणे होय भरपूर मार देणे. सिलेक्ट द गिवन द सेंटेन्स. खालीलपैकी कोणती संस्था ही भारत सरकारची असंवैधानिक संस्था नाही. तर ती आहे केंद्रीय लोकसेवा आयोग ही संवैधानिक संस्था आहे. टिमटिममध्ये नमूद केल्याप्रमाणे निवडणूक आयोग ही भारत सरकारची एक संविधानिक संस्था आहे. तर 324 निवडणूक आयोग. विच फूड इन युनायटेड अनपॅकिंग deprivation bundles to reduce multi-national poverty. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. मार्च 2023 पर्यंतच्या माहितीनुसार सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया चे कार्याध्यक्ष कोण होते. तर ते आहे माधवपुरी बुच हे होते. जागोई आणि चोलम हे टिंबटिंब नृत्यातील दोन मुख्य विभाग आहेत. तर ते आहेत मोहिनीअट्टम होय. मोहिनीअट्टम नाही. तर जागोई आणि चोलम याचे नृत्य मुख्य विभाग आहेत ते मणिपुरी आहेत. मणिपुरी होय. राणा कुंभाने महमूद खिल्जीवर मिळविलेल्या विजयाच्या स्मरणार्थ बांधलेला विजयस्तंभ टिंबटिंब येथे आहे. तर तो आहे चित्तोडगड या ठिकाणी आहे.
in which the Global Hunger Index concern worldwide and World Hunger Health India ranks dash dash out of the 121 countries. 107 नंबर आहे भारतात त्यात. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या भारतीय जिओ प्लॅटफॉर्म चे नाव काय आहे? तर ते आहे भुवन होय. भुवन नाव होय त्याची. विच ऑफ द फॉलोइंग ॲक्ट इज नॉट मॅचेड करेक्टली विथ इयर? तर रेग्युलेटिंग ॲक्ट 1943 हे नाही आहे. सामान्यतः शीतकारक कूलिंग एजंट म्हणून वापरला जाणारा शुष्क बर्फ टिंबटिंबचे स्थायी रूप आहे. तर ते आहे कार्बन डायऑक्साईड होय. खालीलपैकी कोणते स्मारक शहाजहानने बांधले नाही? तर ते स्मारक बांधलेले नाही आहे ते शालिमार बाग श्रीनगर हे बांधले नाही. जामा मशीद दिल्ली बांधली, मोती मस्जिद आग्रा बांधली, लाल किल्ला दिल्ली बांधलेला आहे. कोणते मुघल राजकन्या ही बहुधा हुमायून नामाची लेखिका म्हणून ओळखली जाते? तर ती आहे गुलबदन बेगम. ही हुमायून नामाची लेखिका आहे. खालीलपैकी कोणते विधान हडप्पा संस्कृतीतील वसाहतीबद्दल सत्य आहे ते ओळखा? लेअर टाऊन मध्ये महत्त्वाच्या इमारती आणि प्रासंगिक निवासस्थाने होती. बहुतेक निवासस्थाने आणि कार्यशाळा मुख्यतः गडाच्या उंचवट्यात होत्या. हडप्पावासियांना तांबे, सोने आणि चांदीच्या धातुविज्ञानाचे ज्ञान होते. तर फक्त 3 सत्य आहे. हडप्पावासियांना तांबे, सोने, चांदी, धातुविज्ञानाचे ज्ञान होते. हे बाकीचे चूक आहे. RBIच्या माहितीनुसार मार्च 2023 पर्यंतच्या भारताचा रेपो दर किती होता? तर 6.5% रेपो दर होता. मार्च 2023 मधील MNREच्या नोंदीनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक स्थापित पवन ऊर्जा आहे? तर ते आहेत तमिळनाडू या राज्यात सर्वाधिक पवन ऊर्जा आहेत. मानवी शरीरातील कोणती संस्था शरीराच्या विविध कार्यांचे नियमन करण्यासाठी संप्रेरकांच्या निर्मितीमध्ये भूमिका बजावते? तर अंतःस्रावी संस्था होय. एखाद्या कालावधीतील पर्जन्यवृष्टीच्या तीव्रतेच्या वितरणाच्या वेळी आलेखी निरूपणाला टिंबटिंब म्हणतात. तर ते हायटोग्राफ होय. खाण, कोळसा आणि संसदीय व्यवहार मंत्री यांनी 26 जुलै 2021 रोजी राज्यसभेत दिलेले लेखी उत्तरात 1 एप्रिल 2015 पर्यंतच्या राष्ट्रीय खनिज सूची आकडेवारीनुसार भारतातील कोणत्या राज्यात सोन्याच्या धातुकाचे सर्वाधिक स्रोत आहे? तर ते आहे बिहार. नाटी नृत्य टिंबटिंब हे सर्वात प्रसिद्ध लोकनृत्य आहे. तर ते आहे हिमाचल प्रदेश. नाटी नृत्य हिमाचल प्रदेश. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. यंग बंगाल मूव्हमेंट तर ते आहे हेनरी लुई विवियन डेरोझिओ. आणि सुगुणवर्धिनी चळवळ तर ती आहे अय्याथन गोपालन. वायकोम चळवळ नारायण गुरु वायकोम चळवळ. आणि थिओसॉफिकल सोसायटी ॲनी बेझंट. जगातील सर्वात मोठी राखीव बैठक क्षमता असलेले बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कोठे आहे? तर ते आहे राऊरकेला या ठिकाणी आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येच्या घनतेत दशकभरात सुमारे टिंबटिंब इतकी वाढ होऊन ती टिंबटिंब इतकी झाली आहे. 17.7 ते 3.82 km वर्ग अशी झाली आहे. संविधान 42वी सुधारणा अधिनियम 1976 सुधारणाबद्दल यामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होता? तर अनुच्छेद 31 विशिष्ट कायद्याची व्यावृत्ती या नवीन उपशीर्षकाचा समावेश होता. मार्च 2023 पर्यंतच्या माहितीनुसार MOEFCC
भारतात अधिकृतपणे 4 जैवविविधता अधिक्षेत्रे हॉटस्पॉट आहेत. खालीलपैकी कोणते त्यात समाविष्ट नाही? तर उत्तर घाट समाविष्ट नाही. अंदमान निकोबार आहे. इंडो म्यानमार भूदृष्ट्या लँडस्केप पूर्व हिमालय आहे. खालीलपैकी कोणते प्रसिद्ध संगीतज्ञ आणि संगीतकार मेवाती घराण्याशी संबंधित होते? तर पंडित जसराज होय. त्यानंतर आता पुढचे पाहूयात आपण. खालीलपैकी अचूक वाक्य आहे. कोणते वाक्य अचूक आहे? तर खालीलपैकी एलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडल्या. हे वाक्य बरोबर आहे. यातून आपण वंशभेद बाहेर पडलेलो नाही. अद्याप लिंगभेद. AI गेल्या काही तंत्राच्या वर्षावर अनेक उद्योगात झाला आहे वापर सुरू. अभ्यास करण्यासाठी सर्वसामान्यपणे कालावधी 6 दिला जावा महिन्यांचा. तर योग्य उत्तर एलन मस्क यांनी पत्रात कल्पित समस्या मांडली होती. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर या ठिकाणी चुकीची ओळखायची आहे. अमृतवेल वि. स. खांडेकर बरोबर आहे. कोसला भालचंद्र नेमाडे बरोबर आहे. बटाटे चाळ पु. ल. देशपांडे बरोबर आहे. अमृतवेल ही एक या ठिकाणी नाविन्यपूर्ण अमृतवेल वि. स. खांडेकर. आणि चुकीचे आहे पानझड शंकर पाटील. ही चुकीची आहे. खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा. अयोग्य विचारलेला आहे. तर या ठिकाणी गौण कर्मणी पहिलं दिलं आहे. कर्मणी या प्रकारात कर्ता गौण असतो, कर्माला महत्त्व असते. आणि दुसरा आहे पुराण कर्मणी. हा प्रयोग मूळ उर्दू कर्मणी प्रयोगापासून आलेला आहे. समापन कर्मणी यात क्रियापदार्थ कार्यसमाप्ती दर्शविते. शक्य कर्मणी या प्रकारात क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा असा क्रियापदात व्यक्त होतं. तरी अयोग्य आहे पुराण कर्मणी. हा उर्दू भाषेतील आहे. ही या ठिकाणी चूक आहे. लता चिंच खाते. प्रयोग ओळखा. सकर्मक कर्तरी प्रयोग होय. लता चिंच खाते सकर्मक कर्तरी प्रयोग होय. त्याचे कपाळ रुंद आहे. अधोरेखित शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? तर कपाळ म्हणजेच भाळ. ध्वनिदर्शक शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. तर आता ध्वनिदर्शक शब्दांच्या जोड्या आहेत. पानांची सळसळ. पानांची सळसळ. गाईचे हंबरणे. ढगांचा गडगडाट. म्हशीचे रेकणे. अशा या जोड्या आहेत. शाश्वत. शाश्वत या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द सांगा. शाश्वतचा शब्द विरुद्धार्थी क्षणभंगूर होय. अंग काढून घेणे या वाक्यात उपयोग करा. तर कोरोनाला घाबरून दिखाऊ नेत्यांनी समाजसेवेतून आपले अंग काढून घेतले. हे वाक्य आहे. समूहदर्शक शब्दांची जोड्या लावा. करवंदाची जाळी. बांबूचे बेट. खेळाडूंचा संघ. लमानांचा तांडा. समानार्थी शब्द ओळखा. अधम. अधमचा समानार्थी हुशार, दुष्ट, सुष्ट, थोर. तर दुष्ट हा याचा समानार्थी शब्द होय. अधम, दुष्ट. झेंडूची फुले कोणताचा काव्यसंग्रह आहे? तर प्र. के. अत्रे यांचा हा काव्यसंग्रह आहे. पाकिस्तान क्रिकेट संघासमोर तगड्या भारतीय संघाचे टिंबटिंब होते. आव्हान होते. कोणते वाक्य व्याकरणाच्या नियमानुसार आहे? रामूने काठी घेतली त्याला आवडतात पेरू येणार नाही आज. पाऊस लागला मोर नाचो. तर व्याकरणाच्या नियमानुसार योग्य आहे रामूने काठी घेतली. संजयराव अक्षरशत्रू आहेत. अधोरेखित शब्दाचा अर्थ सांगा. बुद्धिमान. ज्याचे अक्षर दुश्मन आहे तो निरक्षर. तर निरक्षर होय. अक्षरशत्रू निरक्षर. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. हा अलंकार ओळखा.
तर हा अलंकार आहे व्यतिरेक. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. सुतोवाच करणे या वाक्प्रचारासाठी समानार्थी वाक्प्रचार कोणता आहे? तर तो आहे ओनाम करणे. तो या ठिकाणी आहे ओनाम करणे होय. सुतोवाच करणे, ओनाम करणे. खालीलपैकी कोणता शब्द उग्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही विचारलेला आहे? तर तो आहे भकास नाहीये, भयंकर आहे, भेसूर आहे, भयानक आहे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर हल्ला माघार, बरोबर, हल्ला माघार चुकीची विचारले आहे. हर्ष हर्ष ही चुकीची आहे. रुबाब नम्रता, सरस निरस. रुक्मिणी स्वयंवर कोणाची रचना आहे? तर संत एकनाथ यांची रचना आहे. रुक्मिणी स्वयंवर ही संत एकनाथांनी लिहिलेली आहे, रचना आहे त्यांची. जिथे एखाद्या गोष्टीचे खरेपण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न केला जातो तिथे टिंबटिंब हा अलंकार होतो. तर त्या ठिकाणी व्याजोक्ती हा अलंकार होतो. आता या ठिकाणी मोठे वाक्य आहेत. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवळी पावसामुळे तब्बल 1.5 कोटी रुपये नुकसान झाले. काव्यपंक्तीतील शब्दाचे योग्य रूप वापरून अर्थपूर्ण वाक्य बनवा. तर पहिलेच आहे वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसामुळे तब्बल 1.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. योग्य वाक्य आहे. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. उपमान सांगा. तर तान्हा हे उपमान होय. दिलेल्या शब्दांसाठी योग्य समानार्थी शब्द निवडा. तर सारंग कुरंग मृग, तर ते आहे हरिण होय. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. उपमेय कोणते? तर मृगाचे तुषार हे उपमेय होय. खाली काही अलंकारिक शब्दाचे अर्थ दिलेले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय ओळखा. बिनभाड्याचे घर तुरुंग, बरोबर आहे. भगीरथ प्रयत्न, आटोकाट प्रयत्न, बरोबर. खडाष्टक, जोरदार भांडण. आणि जे चुकीचं आहे ते आहे पर्वणी, अत्यंत वाईट काळ, हे चुकीचं आहे. त्या ठिकाणी पुढचा आहे आता खिचन पक्षी अभयारण्य भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे खिचन, राजस्थान या राज्यात आहे खिचन पक्षी अभयारण्य. 1987 मध्ये भारत श्रीलंका शांतता करार झाला तेव्हा श्रीलंकेचे अध्यक्ष कोण होते? तर या ठिकाणी JR जयवर्धने हे श्रीलंकेचे अध्यक्ष होते. दिलवाडा जैन मंदिर भारतातील कोणत्या राज्यातील जैन धर्मियांची जगातील सुंदर आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे? तर ते राजस्थान या ठिकाणी आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेल्वेला दिलेल्या 2.4 लाख कोटींपैकी 17,507 कोटींचा सर्वाधिक वाटा खालीलपैकी कोणत्या राज्याला मिळाला? तर उत्तर प्रदेश या राज्याला मिळालेला आहे तो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा टिंबटिंब येथील पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांमध्ये आहे, तर महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई मेट्रो प्रकल्पात खालीलपैकी कोणती कंपनी सहभागी आहे? तर या ठिकाणी रिलायन्स इन्फ्रा ही या ठिकाणी कंपनी समाविष्ट आहे. मार्च 2023 पर्यंतच्या माहितीनुसार एका आर्थिक वर्षासाठी PPF सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी मधील कमाल ठेव मर्यादा किती? तर ती आहे 1,50,000 होय. एलेकराडी, कादरकली, कुरुंबरकर्ली, पनियारकर्ली,
पनियारकली ही आदिवासी नृत्ये भारतातील कोणत्या राज्यातील आहेत? तर ती केरळ राज्यातील आहेत. एलेलकाराडी, कादरकली, कुरुंबरकली. इंदिरा कला संगीत विद्यापीठाला इंदिरा कला संगीत विद्यापीठ असेही म्हटले जाते. ते कोणत्या राज्यात आहे? तर ते छत्तीसगड या राज्यात आहे. भारतीय दंड संहितेचे IPC कलम 377 टिंबटिंबशी संबंधित आहे. तर 377 हे समलैंगिकतेशी संबंधित आहे. किराणा घराण्याच्या गायिका सरस्वती राणे या कोणत्या प्रसिद्ध गायिकेच्या कन्या होत्या? तर त्या अब्दुल करीम खान यांच्या कन्या होत्या. चित्रा मागी माईराज खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर त्या स्नूकर या खेळाशी संबंधित आहेत. मार्च 2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने टिंबटिंब उपग्रहासमवेत भारतातील सर्वात मोठे रॉकेट LMV-3 लॉन्च व्हेकल मार्ग प्रक्षेप केले. तर ते आहे 36. 2011च्या जनगणनेनुसार पंजाब राज्यात शीखांची अंदाजे लोकसंख्या किती? तर ती आहे 57.69% होय. गुरु वेंपती चीना सत्यम हे खालीलपैकी भारतातील कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर ते आहे कुचिपुडी या नृत्याशी संबंधित आहे. शीखांच्या कोणत्या गुरूंनी बाबर वाणी च्या 4 स्त्रोतांमध्ये बाबरच्या आक्रमणाचा उल्लेख केला आहे? तर ते गुरु नानक देव. बाबरवाणी. भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प रामागुंडम फ्लोटिंग सोलर प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर तो आहे तेलंगणा या राज्यात आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात रिहंद धरणावरील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे? तर उत्तर प्रदेश. रिहंद धरणावरील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यात आहे. गुजरातमधील खंबाच्या आखातावर खालीलपैकी कोणते प्राचीन सिंधुकालीन स्थळ आहे जिथे एकेकाळी प्राचीन सिंधू खोऱ्यातील लोकांसह इतर प्राचीन संस्कृतीच्या व्यापाराची भरभराट झाली होती? तर ते आहे लोथल. अनुच्छेद 145(3) भारतीय राज्यघटनेच्या व्याख्येनुसार विधिवत सारभूत प्रश्न खालीलपैकी असलेल्या प्रकरणांची सुनावणी किमान टिंबटिंब करावी 5 न्यायाधीशांनी करावी. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला या हृदय शब्दासाठी कोणती उपमा दिली आहे? तर या ठिकाणी बंदीखाना ही उपमा या ठिकाणी दिली आहे. प्रथमेशने जमीन हडपण्यासाठी खूप धावाधाव केली, पण अति हव्यासापायी त्याचा मृत्यू झाला. म्हणतात ना, अति तेथे माती. वाक्यातील कर्ता कर्म आणि टिंबटिंब यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. क्रियापद. वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग म्हणतात. खालील अलंकारिक शब्दाचे अर्थ दिले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय कोणता आहे? तर अष्टपैलू अनेक बाबींमध्ये प्रवीण चुकीचा विचारलेला आहे त्यांनी. हे बरोबर आहे. बाळकडू लहानपणीचे संस्कार बरोबर आहे. अळवावरचे पाणी अल्पकाळ टिकणारे हे बरोबर आहे. अतिश्री आरंभ ही चूक आहे. अलंकार ओळखा. अलंकार ओळखा. चिमण्यांची चिवचिव म्हणजे जणू काचेच्या नाजूक बांगड्यांचा आवाज. जणू म्हणजेच उत्प्रेक्षा अलंकार होय. जसे उलट सुलट उथळ माथळ तसे उंच सखल. अभिनय हावभाव. अभिनव नाविन्यपूर्ण.
उदार, दानशूर. उदर म्हणजेच पोट. आमचा बाप आणि आम्ही कोणत्या लेखकाचे आहे? तर ते आहेत नरेंद्र जाधव यांचं हे पुस्तक आहे. खालीलपैकी कोणत्या वाक्यात क्रियापदाचे योग्य रूप वापरले आहे? तर ते आहे आम्ही क्रिकेट खेळतो. तुषारने रेड्याला कधीच दावे बांधले नाही. या अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर रेड्याला म्हणजेच हल्या. सिंह शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. सिंह म्हणजेच केसरी. सिंह समानार्थी शब्द केसरी. गळ्यातील ताईत असणे. गळ्यातील ताईत म्हणजे अत्यंत प्रिय व्यक्ती होय. अत्यंत प्रिय व्यक्ती होय. नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. नीतीचा विरुद्धार्थ अनीती होय. सहलीला जाताना कात्रजजवळ सांजावले प्रयोग ओळखा. भाव कर्तरी प्रयोग होय. भाव कर्तरी. सहलीला जाताना कात्रजजवळ सांजावले. पुढील वैशिष्ट्ये कोणत्या अलंकाराची आहेत? उपमेय उपमान यांच्यात साम्य असते. उपमेय उपमान आहे असे मानले जाते. अनेकदा केवळ प्रत्यक्ष साक्षात मूर्तिमंत साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर केला जातो. तर ते आहे रूपक. मर्कट. मर्कटचा अर्थ होतो माकड. पर्णचा अर्थ होतो पान. ग्रामचा अर्थ होतो गाव आणि गृहचा अर्थ होतो घर. खालील वाक्य प्रचाराचे अर्थ दिले आहेत. त्यातील चुकीचा पर्याय शोधा. तर तो आहे चुकीचा पर्याय विचारलाय. भान ठेवणे, जाणीव ठेवणे बरोबर आहे. कान फुंकणे, दुसऱ्याबद्दल वाईट सांगून मन क्लिष्ट करणे बरोबर आहे. पहारा देणे, राखण करणे बरोबर आहे. सख्य नसणे, मैत्री असणे हे चुकीचं आहे या ठिकाणी. टिंबटिंब अलंकार. टिंबटिंब अलंकारात सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, परी, समान यासारखे साम्यवाचक शब्द असतात. तर तो आहे उपमा अलंकार होय. सारखा, जसा, जेवी, सम, सदृश्य, गत, गती, गत, परी, समान हे साम्यवाचक शब्द वापरले जातात उपमा अलंकारात. जसे हत्तीचे चित्कारणे, तसे गाईचे हंबरणे, तसे घोड्याचे खिंकाळणे. लीळा चरित्र ग्रंथाचे कर्ते कोण? तर ते आहेत म्हाइंभट. मी शाळेतून आत्ताच. टिंबटिंब क्रियापदाचे योग्य रूप वापरा. मी शाळेतून आत्ताच आलो. येणे, आलो. समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी समानार्थी हरित म्हणजेच हिरवे. आई समजून घेताना. आई समजून घेताना या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तम कांबळे. आई समजून घेताना. उत्तम कांबळे या पुस्तकाचे लेखक आहेत. आई समजून घेताना उत्तम कांबळे. विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. तर जुन राठ ही चुकीची आहे. धनी, चाकर, संत, दुर्जन, अपराधी, निरपराध हे बाकीचे बरोबर आहेत. अशा पद्धतीनं हे प्रश्न आपण याद्वारे पाहत आहोत. तुम्ही जर हे व्हिडिओ पाहिले तर तुमचे मार्क जास्तीत जास्त तुम्हाला मार्क जी.के आणि याच्यात येतील. 1984 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने पहिला अंतराळवीर अवकाशात पाठवण्यात आला होता? तर रशियाच्या मदतीने. कर्नाटकातील खालीलपैकी कोणते लोकनृत्य ढोल नृत्यासह सादर केले जाते? तर ते डोलू कुणिथा. डोलू कुणिथा हे कर्नाटकातील सादर केले जाते. राज्यघटनेचा अनुच्छेद 102 टिंबटिंबशी संबंधित आहे.
तर ते आहे संसदेच्या सदस्यांची अपात्रतेशी संबंधित आहे. 102 संसद सदस्यांची अपात्रतेशी संबंधित. वर्ष 2022 साली गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील पहिले 24/7 सौर ऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित केले? तर ते आहे मोढेरा हे गाव आहे ते. भारतातील कोणत्या राज्यात FIH पुरुष हॉकी प्रो लीग 2022-23 काही सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे? तर ते आहे ओडिशा. 2011च्या जनगणनेनुसार लक्षद्वीपची बहुसंख्य लोकसंख्या टिंबटिंब आहे. मुस्लिम. फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन विमानतळाचे उद्घाटन केले? तर ते आहे शिवमोग्गा नवीन विमानतळ. पंचपतमाळी खाणी खालीलपैकी गंधवर्धन खाणी भारतातील कोणत्या राज्यात आहेत? तर ते आहे ओडिशा या राज्यात आहे. NFSA अंतर्गत 81.35 कोटी लाभार्थींच्या मोफत अन्नधान्य पुरवण्याचे उद्दिष्ट असलेली नवीन एकात्मिक अन्न सुरक्षा योजना केंद्र सरकारने केव्हा सुरू केली? तर ती जानेवारीमध्ये सुरू केली आहे. बंदिस्त द्रवावर लागू होणारा बाह्य स्थितीदाब संपूर्ण द्रवामध्ये सर्व दिशांनी समान रीतीने वितरित किंवा पारेषित केला जातो असे कोणत्या नियमात नमूद आहे? तर तो आहे पास्कलचा नियम. महाराजाज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिक अँड डान्स भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे आंध्र प्रदेश राज्यात आहे. त्रावणकोर संस्थान भारतातील कोणत्या राज्याचा भाग होते? तर ते केरळ राज्याचा भाग होते त्रावणकोर. आवर्त सारणीत दर्शविलेल्या पॅलेडियम मूलद्रव्याचे खालीलपैकी कोणते योग्य संकेत चिन्ह आहे? तर ते आहे PD हे त्याचे संकेत चिन्ह होय. भारतीय संगीतकार शरण राणी बॅक्वीवाल खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? कोणतं वाद्य आहे त्यांचं? तर सरोद हे वाद्य आहे. चंदा कोचर यांनी बँक सोडल्यानंतर 2018 मध्ये ICICI बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ते आहे संदीप बक्षी यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचे मूल्य मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या जनगणनेची आकडेवारीची वापर केला जातो? तर ती आहे 1971ची जनगणनेचा वापर केला जातो. UNDPने कोणत्या वर्षी पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध केला होता? तर ते आहे 1990 साली पहिला मानव विकास अहवाल प्रसिद्ध केला होता. खालीलपैकी कोणत्या वर्षी कलम 124A अंतर्गत महात्मा गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली? तर 1922. बृहदेश्वर मंदिर हे हिंदू शैव मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे तमिळनाडू राज्यात आहे. खालीलपैकी कोणते पारंपरिक नृत्य छत्तीसगड मधील सतनामी